रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. सैन्य दलात निवड झाल्याने कोण गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे यांचा सत्कार. पनवेल तालुक्यातील कोण गावातील सुपुत्र प्रबोध नंदकिशोर म्हात्रे यांनी आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती झाल्याने कोण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा अग्निवीर म्हणून सन्मान करण्यात आलाय. कोण ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित या सत्कार समारंभाला ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी सीतेश सिजवे व ग्रामपंचायत सदस्य अक्षय घरत, दीपक म्हात्रे, साहिल म्हात्रे, सदस्य निकिता घरत, नीता म्हात्रे, सदस्य धनराज बडे, संजय जाधव, सदस्य अस्मिता गायकर, ताईबाई पाटील, अंजली पाटील आणि ग्राम विकास अधिकारी रमेश तारेकर व माजी उपसरपंच जितेश शिसवे, आदेश घरत, काशीनाथ म्हात्रे, आनंद दिघे, सरोज म्हात्रे, शिल्पा म्हात्रे, मनीषा म्हात्रे, प्रचिता दिघे, निर्मला म्हात्रे या सर्वांच्या उपस्थितीत प्रबोध म्हात्रे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक घरत यांनी केले. कुमार प्रबोध हा मला वाटतं त्यांच्या मामांकडेच बरंच काही शिक्षण घेऊन आणि तो कोल्हापूरला एक अकॅडमी आहे, त्या अकॅडमीत त्यांनी तिकडे प्रवेश घेऊन 1 वर्ष 2 वर्ष काम केलं आणि त्याचं तिथूनच निवड झालेली आहे. अग्निवीर या पथकामध्ये मिलिटरीचा हा जे अग्निवीर म्हणून एक केंद्र शासनाचा उपक्रम आहे त्याच्यात त्याची भरती झाली होती. तर त्यांच्या मामाचाही तेवढाच स्नेहाचा वाटा आहे आणि त्यांचे आजोबा श्री काशीनाथ दीपक म्हात्रे यांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे. तर ह्या दोघांचेही आपल्या ग्रामपंचायतीच्या तर्फे सोमवतीचे आजोबा आहे अनंत दिघे हे त्यांचे आजोबा सोमवतीचे. त्यांच्या प्रयत्नांनी आपल्या प्रयत्नांनी त्याच्या अग्निवीरमध्ये निवड झालेली आहे. तर आपण त्यांना ही भूमिका देऊया, त्यांचंही कौतुक करूया. अतिशय छान असा हा उपक्रम आणि सत्कार सोहळा ग्रामपंचायतीने आयोजित केला. तुम्हाला सगळ्यांना मात्र त्याचा अभिमान आणि कौतुक असलं पाहिजे. फोटो घ्या, फोटो